आणि दुसरा काढायला कुठून तरी येतो आणि तो म्हणतो की नोंद नजर चुकीने झाली. एवढे भीमसैनिक इथं अडाणी आणि राहिले. आम्हाला सगळं माहित आहे याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे सगळ्यांचा. अरे तुमची 8 एकर, तुम्ही तर 10 गुंठे तर आम्ही घेणार, ते तर सुटणार नाही तुमच्या बापाला. त्या ठिकाणी ध्वज लागेल नाहीतर पंचशील जीवानीशी जाईल. दोनच गोष्टी होती. आणि पंचशील जरी गेला तर माझा इथला प्रत्येक हे तितकंच खरं आहे. म्हणून आम्हाला 8 एकर दादा, रमेश दादा, 8 एकरचा हा इथं भ्रष्टाचार आहे. जवळपास जमीन 1985 ला संपादित केली. त्यावेळेस 20 ते 25 लाख रुपये या जमिनीची किंमत होती आणि आज जर तिचा बाजार भाव बघितला 200 कोटी रुपयापेक्षा जास्त. यांना त्या जागेमध्ये पैसे दिसायलेत, पैसे. पण त्या जागेवर असलेला पंचशील ध्वज तो आमचं अस्तित्व आहे, तो आमचा स्वाभिमान आहे. तो पंचशील ध्वज आमचा अस्तित्व आहे. त्यांना पैसे दिसायलेत पण त्या ध्वजामध्ये जे आमचा जीव अडकलाय तो जीव आमच्यासाठी, ध्वजा आमच्यासाठी महत्वाचा आहे, आमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. म्हणून या आंदोलनामध्ये आपल्याला आज शांततेत बनतेजी सांगतील त्याप्रमाणे आपल्याला हे पुढचं आंदोलन आताच आणि राजग्राउंड जे सर्वात महत्वाचं या आंदोलनाला सर्वात महत्वाचं या जायकवाडी वसाहतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई श्रद्धेय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या हाताने ध्वजारोहण होते. त्या ठिकाणी म्हणजे पावन झालेली भूमी. तुम्हाला काहीच गांभीर्य नाही. सगळे व्हिडिओ, फोटोग्राफ सगळे तुम्ही एक कसं षडयंत्र करून कोणाचा कोणत्या पद्धतीनं वापर करून हे काढण्याचं इथून तर कोणी जाणार नाही. कारण हे आले तर त्याच्यासाठी फक्त शांत बसा आणि आपल्याला पूर्ण शांततेत आंदोलन, संवैधानिक मार्गाने आंदोलन आपल्याला या ठिकाणी बनतेजीच्या नंतर बनतेजी सांगून आपल्याला थांबायचं. म्हणून माझ्या सर्व भीमसैनिकांना जोपर्यंत या आपण जे मोर्चाचे जे काही नेतृत्व आहे, जोपर्यंत भंतेजी आहेत, जोपर्यंत इथं आमचे शंकरदादा महाजन, एक त्यांचा विशेष उल्लेख दादा मला भंतेजी या ठिकाणी करावा वाटतो की बौद्ध नाहीत पण बौद्धाची अस्मिता काय असते, बौद्धांना काय कुठलं दुःख असते ते दुःख जाणून गेल्या 21 तारखेपासून या रोडवर आहेत या आंदोलनामध्ये आमच्या गावोगाव जाऊन आमच्या बौद्ध बांधवांना हे करतात. म्हणून माझ्यासोबतची सर्व टीम गेल्या 1 महिन्यापासून आम्ही गावोगाव जाऊन हे सर्व केलेलं आहे. या सर्व भीमसैनिकांना आम्ही काही कुणाला इथं सर्वजण रोजगार बुडून येण्यासाठी 100-200 रुपये खर्च करून ही आलेली लोक आहेत. लहान लहान बालकं आहेत, आमच्या माता भगिनी वयोवृद्ध आहेत. हे सर्व तुमचे उपकार खरंच. आणि ह्या चळवळीला आंबेडकरवादी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आपण त्यांना हात बळकट करायचे. आणि आंबेडकरवादी कधी मरत नसतो, त्या जातीवादी फडव्यांच्या धडकी भरली असेल हृदयामध्ये. आता तुम्हाला सुट्टी नाही जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पंचशील ध्वजाची जोपर्यंत सन्मानानं त्या ठिकाणी स्थापना करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. आता मी जास्त वेळ घेतलेला आहे. यानंतर मी जिल्हा अध्यक्ष समोर आपल्या टीके सरांना माईक देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान आणि क्रांतिकारी जय भीम. सर्व माझे बांधवांना विनंतीची शांतता राखा. आपण सकाळपासून उन्हामध्ये आहात याची जाण आहे आणि पुढील वक्त्यांना सूचना देतो की त्यांनी फक्त 5-5 मिनिटात वेळ घ्यायचा आहे. आता यापुढे आमचे राज्याचे सदस्य आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शंकरजी महाजन यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं.
सगळ्यांना शांतता एकदम. हे जोश कायम ठेवा. ते आपलं जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महामानवांना वंदन करतो. श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला वंदन करून मित्रहो, 1990 पासून डौलाना फडकणारा पंचशील ध्वज जायकवाडी वसाहत येथे 21 तारखेला काढण्यात आल्यानंतर येथे आमदार याच्या गुंडशाहीला भिवून कोणी चळवळीतला कार्यकर्ता समोर येण्यासाठी तयार नव्हता. त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी इथे एकही कार्यकर्ता नसताना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. निवेदन देत असताना आमच्या सोबत फक्त 5 सैनिक होते. त्या 5 सैनिकांमध्ये पंचशील भाऊ कांबळे, आमचे बुद्धेजी नामदेवजी बुद्धे, स्वप्नाताई खाडे, ज्योतिताई खाडे, उत्तम मामा महाबळे या 5 जणांना घेऊन आम्ही गेल्या 21 तारखेपासून घरावर तुळशीपत्र ठेवून दिवस रात्र या लोहा खंडारच्या प्रत्येक गावागावामध्ये फिरून तुम्हाला आम्ही या पंचशील ध्वजाच्या अवमानाप्रकारे या म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन केलो. आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही आलात, त्याबद्दल मी तुमचा तर आभारी आहेच व मी खूप ऋणी आहे. मित्रहो, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचं एक सूचना आहे. आपल्याला पंचशील ध्वज हे संविधानिक मार्गाने आणि शासनाच्या मार्फत तिथं सन्मानानेच ध्वज लावायचा आहे. त्यामुळे कोणी कायदा हातात घेण्याचा, मित्र बसून घ्या, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. माननीय सुजातदादांचं रात्री बोलणं झालेलं आहे. बंटीजी स्वतः सुजातदादासोबत चर्चा केलेत. दादांचा निरोप आहे, कोणालाही दुखापत होईल, कोणालाही त्रास होईल असं आपल्याकडून ग्रहकृत्य करू नका. दादाची आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची आपल्याला शपथ आहे. आपण ज्या मार्गाने शांततेत आलात त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी ध्वज लावण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी, मी आणि आमचे मित्र पंचशील कांबळे, आमचे सर्व टीम, आम्ही तुम्हाला छगन हटके असतील, आम्ही सर्व टीम देतो. मित्र, काम करत असताना माझ्या काही कार्यकर्त्याला धमकी देण्याचं काम यातील काही गावगुंडांनी केलेलं आहे. मी आज त्यांना जाहीर सांगतो, तुम्ही जर छगन हटकर असाल, पंचशील कांबळे असतील, स्वप्नाताई असेल, नामदेवजी बुद्धे असतील, आमचे मामा असतील, तुम्ही जर त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केलात तर याच बौद्ध समाजाला घेऊन तुमच्या दारावर मोर्चा चालू. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. जो पंचशील ध्वज काढण्याचं काम केलंय त्याच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे. तुम्ही विनाकारण आमच्या कार्यकर्त्याला दाबण्याचा, दबावण्याचा प्रयत्न करू नका. मित्र हो, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो. सुजात दादा, तुम आगे बढ़ो. मित्र हो, आज जरी आपला ध्वज तिथं लागला नसला तरी आपली अस्मिता दाखवण्यासाठी तुम्ही इथे आलात. तुमच्या दादाचा आदेश आहे, ऐकून घ्या. बाळासाहेबाची शपथ तुम्हाला टाकलेला आहे, कोणी वचन मोडणार नाही. बाळासाहेबाचं रात्री भंतेजी सोबत, स्वतः माझ्यासोबत आणि अक्षय भाऊ बनसोडे यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. बाळासाहेबाच्या शब्दाच्या पुढे आपल्याला कोणाला जायचं नाही. आपण संविधानाला मानणारे, संविधान तयार करणाऱ्याच्या घरात जन्मलेले पोरं आहोत. त्यामुळे संविधान तोडायचा कोणीच प्रयत्न करू नका. झेंडा मित्र थांबा ना. तुमच्या सर्वाच्या एकजुटीनं येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपल्या सर्वाच्या ताकदीसमोर तिथं झेंडा लावला जाणार आहे. ते सन्मानानं या तालुक्याचे तहसीलदार आणि या नगरपालिकेचे सीओ
दोघं तिथं झेंडा लावतील यासाठी बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर व सुजातदादा आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत. मित्रहो, काही आपण भावनिक होईल असं काही गैरकृत्य करून श्रद्धेय नेते व राजगृहाला काही हे होईल, दुःख होईल असं कोणतंही कृत्य करू नका. येणाऱ्या काळामध्ये जर 10 दिवसामध्ये इथं पंचशील ध्वज लावण्याचं काम प्रशासन काय केलं नाही तर स्वतः सुजातदादा नांदेड जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा काढण्यासाठी स्वतः येणार आहेत. त्यामुळे मी प्रशासनाला अजून पुन्हा एकदा विनंती करतो, येणाऱ्या 15 दिवसामध्ये पंचशील ध्वज सन्मानाने त्या ठिकाणी त्याच जायकवाडीच्या जागेवर लावा. अन्यथा यापेक्षा तीव्र जनआंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वावर आम्ही करू. एवढंच बोलतो व तुमच्या सगळ्याकडून श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाचा अपमान होणार नाही शब्द घेतो व थांबतो. जय भीम, जय बसव. यानंतर युवा आघाडीचे प्रदेश सदस्य आमचे नेते अक्षयजी बनसोडे यांना विनंती करतो की